मित्रांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सत्या आता रिस्क घेऊन मंजूला आजीबाईच्या वेशभूषेत हॉस्पिटलमध्ये घेऊन आलेला असतो. आता सत्या ज्या रूमच्या बाहेर बसलेला असतो ना, त्या बाहेरच ना मायाने 2 माणसांना बसविलेलं असतं आणि असंही सांगितलेलं असतं की मला सांगितल्याशिवाय कुणालाच ना आतमध्ये सत्याला भेटायला जाऊ द्यायचं नाही. आता ते बलमाला जाब विचारतात की ही आजीबाई कोण आहे. आम्हाला मायाताईला फोन करावा लागेल तेव्हाच ना ही आजीबाई सत्याला भेटायला जाऊ शकते. असं बोलून ते लगेच ना मायाच्या फोनवरती व्हिडिओ कॉल लावतात. तर व्हिडिओ कॉलमध्ये बलमाच दिसतो. आता ते माणसे बोलत असतात की बलमा नाही तर यांच्या मागे एक आजीबाई आहे. याचं ना सत्यजितला भेटायला आलेले आहे. तर माया बोलते कुणालाच आतमध्ये भेटायला जाऊ द्यायचं नाही. तर बलमा बोलतो जाऊ द्यायचं असंच म्हणाला ना तुम्ही, करा करा फोन बंद करा. आणि असं बोलून तो फोन कट करतो आणि मंजू ही आत्या रूममध्ये पळून जाते. आणि मग काय मंजू सत्यासाठी नवस पूर्ण करून मंदिरात पोहोचलेली असते. याचाच व्हिडिओ व्हायरल झालेला असतो. तोच व्हिडिओ ते दोघंही माणसे आता पाहत असतात. आजच्या युगातही बघा बायका आपल्या नवऱ्यासाठी काय काय करतात आणि एक आपल्या बायका बघा आपल्याला नीट जेवणसुद्धा घालत नाही. मंजू आता नर्सच्या वेशभूषेत रेडी होऊन बाहेर येते. आता तो माणूस मंजूकडे बघतो. तिला बोलतो 1 मिनिट मॅडम, तुम्ही आतमध्ये जाऊ शकत नाही. तर मंजू बोलते का का जायचं नाही. तर तो बोलतो आधी मास्क ना खाली करा तुम्ही, मला तुमचा चेहरा बघायचा आहे. मंजूही घाबरते. मास्कला हात लावताच ती आता त्या माणसाच्या थोबाडीत ठेवून देते आणि बोलते काय रे, तुला आई बहिणी नाही आहे का रे घरी, मला मास्क खाली करायला लावतो, छेड काढतो माझी. आणि तो बोलतो सॉरी मॅडम, जा तुम्ही आतमध्ये. बलमा आतमध्ये सत्यजितच्या शेजारीचा ना जाऊन बसलेला असतो आणि तो आता सत्याला बोलत असतो सत्या, अरे वाघमाऱ्यांना खूप कष्ट करून आणलंय रे मी इथे, परंतु येतील का नाही ते तेच माहिती नाही आहे. मंजू आतमध्ये येते. मंजूने मास्क लावलेला असतो म्हणून बलमा तिला काही ओळखतच नाही. मंजू आतमध्ये आल्यानंतर सत्यजितच्या डोक्यावरती हात फिरवते. बलमा बोलतो ओ काय चाललंय तुमचं, असं करण्याचा फक्त वाघमारे मॅडमलाच अधिकार आहे, तुम्ही कोण. तर मंजू तिच्या तोंडावरचा मास्क ना बाजूला करते. बलमा बघतो आणि धक्काच बसतो त्याला. तो बोलतो वाघमारे मॅडम. तर मंजू बोलते अरे काय चालू तुझं, लोकांना बोलवतो का आता मी इथे आले असं, निघ बाहेर, मला बोलायचं आहे माझ्या नवऱ्यासोबत. बलमाही बाहेर निघून जातो आणि बाहेर ते माणसे बोलू लागतात आतमध्ये नर्स गेली, तिने थोबाडीत ठेवली आमच्या. तर बलमा बोलतो दुसऱ्यांच्या बायकोंची छेड काढली तर असं होणारच ना. मंजू आता बाकावरती बसते आणि सत्यजितला बोलत असते सत्या कसा आहे रे, बरं आहेस ना तू. मी तर म्हणतो तुम्हाला कधीच माफ करू नको. कोणती बायको आहे अशी जी आपल्या नवऱ्यालाच असं हॉस्पिटलमध्ये पाठवते, आपल्या नवऱ्यावरच गोळी झाडते. तुम्हाला माफच करू नको, खूप गुन्हेगार आहे तुझी मी, खूप मोठा गुन्हा केलाय मी, यासाठी देवही ना मला कधीच माफ करणार नाही. सत्या उठ ना. असं बोलून मंजू आता सत्याला विनवण्या करत असते की उठ ना. आणि मग सत्यजित डोळे उघडतो. तो मंजूकडे बघतो आणि बोलू लागतो की वाघमारे मॅडम आला तुम्ही मला भेटायला. हे पाहून मंजू एकदमच आनंदी होऊन जाते. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनललाही जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.